मेजरमेंटनुसार ब्लाऊजचे वेगवेगळे पॅटर्न आपण कशा पद्धतीने बनवायचे, वेगवेगळे पॅटर्न म्हणजे कॉलर नेक, हाय नेक, बोट नेक, नॉर्मल गळे, 5 6 7 इंचाचा गळा, नंतर डीप नेक, 8 इंचाचे पुढचे जे गळे आहेत ते फुल शोल्डरच्या हिशोबाने आपण कसे ऍडजस्ट करायचे शोल्डरला ते पाहू. म्हणजे हे सगळं जर फॉर्म्युला तुम्ही जर फॉलो केला ना तर तुम्हाला शोल्डर चार्ट पाहायची तुम्हाला गरज पडणार नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे कॉलरचा. आता कॉलरसाठी समजा आपण जे पण साईजचं फुल शोल्डर घेतलं, तुमची कुठलीही साईज असो, जे पण फुल शोल्डर येत असेल, आता एखादा आपण 14 इंचाचा फुल शोल्डर पाहूया, तर त्याच्यामध्ये आपण हाफ केलं तर किती आला 7 इंच. मग आता जर तुम्हाला कॉलरचा ब्लाऊज शिवायचा आहे तर त्यावेळेस आपण काय करणार, पाव इंच एक्स्ट्रा घेणार. म्हणजे 7 इंचाचं जे शोल्डर ठेवलंय तिथं आपण किती ठेवणार, 7.25 इंच आपल्याला ठेवायचंय कॉलर नेकसाठी. आता नंतर झाला हाय नेक. हाय नेक मध्ये काय करणार, 1 आणि 1.5 इंचाचा जर तुमचा गळा असेल मागचा बॅक साईडचा, तर तुम्हाला जो पण आपण कॉलरमध्ये फॉर्म्युला फॉलो केला तोच आपण इथे हाय नेक मध्ये करणार. नंतर 2, 2.5 आणि 3 इंचाचा हे जे गळे बॅक साईडचे असतील तुमचे, तर त्यावेळेस जेवढं आपलं शोल्डर आलंय तेवढंच आपल्याला ठेवायचंय, त्याच्यात ना कमी करायचंय ना जास्त करायचंय. आता 3.5 आणि 4 इंच हे आपलं बोटनेक मध्ये येतं, तर आपण काय करायचंय तेव्हा जे पण फुल शोल्डर आलं त्याच्यात आपण हाफ इंच इथे कमी करून घेणार आहे. आता नॉर्मल गळे 5 6 7 इंचाचे गळे, आता हे गळे ना डीप मध्ये येतात ना बोटनेक मध्ये येतात. आता हे नॉर्मल गळ्यामध्ये खूप साऱ्या मैत्रिणींना प्रश्न पडतो की आता याच्यासाठी नेमकं शोल्डर किती घ्यायचं, तर त्यावेळेस आपलं जे पण फुल शोल्डर आहे त्याच्यामधून आपण काय करणार, 1 इंच याला कमी करून घ्यायचंय. नंतर आहे डीप नेक. आता डीप नेक मध्ये 8 इंचाच्या पुढचे सगळे डीप नेकच असतात, तर त्यासाठी जे पण आपलं फुल शोल्डर येतं त्याच्यामधून आपण काय करणार, 1.5 इंच इथे कमी करून घ्यायचंय. आता 10-11 इंचाचा जर गळा असला तर तुम्ही 1.25 इंचही इथे कमी केलं तरी चालणार आहे. म्हणजे हे सगळे फॉर्म्युले जर तुम्ही फॉलो केले ना तर तुम्हाला वेगवेगळे जे ब्लाऊजचे शोल्डर चार्ट आहेत ते तुम्हाला पाहिजे गरज पडणार नाही आणि एकदम छान असे परफेक्ट असे ब्लाऊज तुम्हाला बसणार आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर व्हिडिओ आवडल्यास लाईक